राहुरी नगर परिषदेची गरुड झेप, व्रत जनसेवेचे. महाराष्ट्राची कुलदेवता असलेल्या श्री तुळजाभवानी देवीचं माहेरघर म्हणजे राहुरी. अहमदनगर जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण म्हणजे राहुरी. हजारो वर्षांपूर्वीचं हे दंडकारण्य समुद्र मंथनानंतरच्या देवाधिकांच्या अमृत प्राशनाचा संदर्भ असलेलं पौराणिक ठिकाण. 185 वर्षापूर्वी राहुरी गावामध्ये न्यायालय होतं. इंग्रजांच्या राजवटीत या गावाची ख्याती लंडनच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचली होती. अशी राहुरी समृद्धतेचा, स्वातंत्र्यवीरांचा वारसा घेऊन जगणारी, त्या वारशाला जपणारी. गावकऱ्यांच्या या शक्तीला भक्तीची अखंड जोड मिळते ती ग्रामदैवत मारुती, खंडोबा, आई तुळजाभवानी यांच्या आशीर्वादाने. याच बरोबर राहुरीत घुमतो चर्चच्या घंटेचा नाद, तर ईदगाह मैदान सर्व धर्मियांच्या गर्दीनं फुलून जातं. इथला सश्रद्ध माणूस राहतो बालाजीच्या, बुवासिन बाबाच्या तसंच जैन मंदिरात. शहराच्या शहरीकरणाबरोबर माणुसकीची पणती अखंड तेवत राहावी यासाठी प्रार्थना करतो राहुरीचा प्रत्येक माणूस. इतकं सगळं असलं तरी अनेक वर्ष राहुरीला मोठं खेडं इतकीच ओळख होती. मात्र राहुरी ग्रामपंचायतीस 50 वर्ष पूर्ण होत असतानाच 13 जानेवारी 1972 साली तिचं नगर परिषदेत रूपांतर करण्यात आलं आणि विकासाची गरुड झेप घेण्यासाठी लागणारं खंबीर नेतृत्व कैलासवासीय डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे यांच्या रूपानं राहुरीला मिळालं. सहकार्यांची कास धरून दूरदृष्टी ठेवून आदरणीय बाबूरावांनी राहुरीचा असा काही कायापालट केला की राहुरी तालुक्याचे शिल्पकार म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचली. आणि हा आपला समाजसेवेचा वारसा त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांमध्येही हस्तांतरित केला. माजी खासदार आदरणीय प्रसाद तनपुरे, माजी नगराध्यक्ष तसंच तत्कालीन कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती माननीय अरुण तनपुरे, राहुरी नगर परिषदेच्या अध्यक्ष आदरणीय डॉक्टर सौ उषाताई प्रसाद तनपुरे यांच्या कामातून कैलासवासीय बाबूराव तनपुरेंचे आशीर्वाद कायम डोकावताना दिसतात. त्यामुळेच आज राहुरीची वाटचाल झपाट्याने विकसनशील शहराकडे होत असताना दिसते. मात्र हा विकास जादूची कांडी फिरवून झालेला नाही. अतिशय प्रयत्नपूर्वक असं हे आजचं यश आहे. राहुरी मुळेच्या काठावर वसलेलं. 19 डिसेंबर 1946 सालच्या मध्यरात्री मुळा नदीला पूर आला. प्रचंड पावसानं झालेल्या अन पुराच्या पाण्यानं राहुरी गावाचं अतोनात नुकसान झालं. भविष्यात अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून पूररेषा ठरवण्यात आली. यामुळे मात्र गावाच्या विकासाचा गाडा अडला. शहर सुधारणा विकासाच्या दृष्टीनं पूररेषा उठवणं अत्यंत आवश्यक होतं. त्या दृष्टीनं अनेक मान्यवर व्यक्तींनी प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. 4 साली आपण सन्मान्य जयंत पाटील, तनपुरे साहेब, अरुण साहेब तनपुरे यांच्या सहकार्याने आपण ही पूररेषा शिथिल करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व अधिकाऱ्यांनी सुद्धा त्याला अतिशय आपल्याला सहकार्य केलं आणि ही पूररेषा शिथिल झाली. आणि त्यानंतर आपण शहराचा चेहरामोहरा बदलण्याला सुरुवात केली. आज जी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत आहे ती सुद्धा त्याचमुळे आपण बांधू शकलो. शहराच्या वैभवात भर घालणारी अशी सुसज्ज आणि नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देणारी अशी प्रशासकीय इमारत आपण बांधली आणि तिचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आपण केलेलं आहे. या दरम्यानचा डॉक्टर सौ उषाताईंचा कामाचा झपाटा सर्वसामान्यांच्याही लक्षात आला होता. त्यांच्या ठाई असलेली सहज वृत्ती, माणसं जोडण्याची कला हे सगळं एका सक्षम नेतृत्वाचीच ओळख पटवत होतं. म्हणूनच जेव्हा राहुरी पालिकेच्या डिसेंबर 2001च्या निवडणुकीत नगराध्यक्ष थेट सार्वत्रिक मतदानातून निवडला जाणार होता, तेव्हा राहुरीच्या मतदारांनी डॉक्टर सौ उषाताईंची नगराध्यक्ष म्हणून निवड केली आणि उषाताई राहुरीच्या पहिल्या लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष झाल्या. सन 2001 ते 2011 या 2 पंचवार्षिक काळात उषाताई अध्यक्षपदी असताना त्यांनी शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना राबवल्या. दारिद्र्यरेषेखालचे जे लोक आहेत त्या लोकांचा राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना ही आपण राबवलेली आहे नुकतीच. त्या अंतर्गत त्या लोकांना 30,000 रुपयापर्यंतचा लाभ मिळणार आहे. घरातल्या 5 व्यक्तींसाठी 30,000 रुपयापर्यंतचा लाभ त्यांना मिळणार आहे. त्यांची कामाची पद्धत, चांगलं काम करणाऱ्यांना उत्तेजन देण्याचा स्वभाव, विविध उपक्रम राबवण्याची उत्कट इच्छा, याचबरोबर सुरू केलेल्या विविध उपक्रमतेचा वेळच्या वेळी घेतलेला आढावा
आणि महत्वाचं म्हणजे प्रत्येक उपक्रमात लोकांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवण्याचा आग्रह. यामुळे राहुरीचा कायापालट जलद गतीनं तसंच नियोजनबद्ध पद्धतीनं झालेला आपल्याला दिसतो. नगर परिषद हद्दीतील प्रत्येक छोट्या मोठ्या वस्त्या डांबरीकरणानं शहरात जोडल्या गेल्या. शहरातील सर्व मुख्य रस्त्यांचा विकास झाला. गावातल्या सर्व गल्लीबोळांचं कॉन्क्रिटीकरण झालं. जुन्या देवळाली रस्त्यावरील वडार वस्तीचं अतिक्रमण काढून नवीन रस्ता तयार करण्यात आला. सर्व नागरिकांना पुरेशा प्रमाणात शुद्ध तसंच स्वच्छ पाणी मिळावं याकरिता पाईपलाईनची कामं केली गेली. यामुळे सर्व वाड्या वस्त्यांपर्यंत डॅमचं पाणी पोहोचलं. जलशुद्धीकरणाच्या माध्यमातून आणि 3 जलकुंभांच्या सहाय्याने राहुरीतील शुद्ध पाण्याची टंचाई दूर झाली. उषाताई या स्वतः डॉक्टर असल्याने शहरातील सर्व नागरिकांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांनी स्वच्छतेच्या अनेक योजना राबवल्या. स्वच्छ गाव, ताजी मनं राहण्यासाठी शहरात 3 घंटा गाड्या आहेत. ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून त्यातून बायोगॅस सारखा प्रकल्प उभा राहिला. तसंच काळ्या आखाड्याजवळ 25 एकर जागेत शहरातील कचरा एकत्र करून कंपोस्ट खत तयार केलं जातं. कत्तलखान्यातील वेस्टेज पासून एटीपी प्रकल्प आणि इतर पालापाचोळ्यापासून गांडूळ खत प्रकल्प चालू झाला. आरोग्यम धनसंपदा हा मूलमंत्र जपण्यासाठी ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालय तसंच फिरत्या शौचालयांची सोय आहे. शासनाच्या स्वच्छता अभियानाच्या अगोदरच डॉक्टर सौ उषाताईंच्या मार्गदर्शनाखाली राहुरी स्वच्छता अभियान सुरू होतं. याचं फलित म्हणजे 2004 साली राहुरी नगरपालिकेला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार आणि 25 लाख रुपयांचं पारितोषिकही मिळालं. ग्राम सुधारणेसाठीचा राज्यस्तरीय नागरी स्वच्छता पुरस्काराच्या मानाचा तुराही राहुरीच्या शिरपेचात खोवला गेलाय. याचबरोबर ताईंनी महिलांच्या सबलीकरणावर विशेष भर दिलाय. बचत गटांची स्थापना करून त्याद्वारे हजारो महिलांचा रोजगार आज सुरू झालाय. स्त्री कमावती झाल्यानं अर्थातच मुलांच्या भविष्याची काळजी ती घेऊ शकते. या विचारांनी ताईंच्या पुढाकारानं मुलांना आनंदी शिक्षण व्यवस्था देण्यात यश आलं आहे. मुलांच्या आनंददायी शिक्षणाच्या प्रवासातील दप्तर मुक्त शाळा हा महत्वाचा थांबा. मग मुलांना बसण्यासाठी बेंचेस आणि गिरवणीया लिहिता पुसता पाटी फुटू नये यासाठी बेंचवरच पाटीची व्यवस्था हा दुसरा महत्वाचा थांबा ठरलाय. शासनाच्या विविध योजनांबरोबरच ताईंच्या कल्पकतेनं आज राहुरीतील विद्यार्थी खऱ्या अर्थानं आनंददायी शिक्षण घेत आहे. मुलांच्या आणि तरुणांच्या विकासातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यायाम. वाढत्या शहरीकरणामुळे मैदानी खेळांना जागा नसल्या कारणानं विविध ठिकाणी आधुनिक व्यायामशाळा सुरू करण्यात आल्या आहेत. राहुरीचं व्यापारी महत्व वाढावं याकरिता बीओटी तत्वावर 40 दुकान गाळ्यांचं बांधकाम केलं गेलं. त्याद्वारे लघु व्यावसायिकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध झाल्या. विविध ठिकाणी व्यापारी संकुलाची निर्मिती आता झालीय किंवा ती होत आहे. व्यापाराला भरभक्कम जोड आहे ती कृषी उत्पन्न बाजार समितीची. राहुरीचे शिल्पकार कैलासवासी डॉक्टर बाबूराव तनपुरे यांच्या अथक प्रयत्नातून स्थापन झालेल्या कृषी समितीला मोठं करायचं काम ताईंच्या कारकिर्दीतच झालं. या अशा सगळ्या व्यापार उद्यमतेला जोड मिळाली ती सांस्कृतिकतेची. समाजातील प्रत्येकाला विरंगुळा मिळावा पण तोही सांस्कृतिक दृष्ट्या. याकरिता उषाताईंनी केशर रंग सांस्कृतिक भवन, शाहू महाराज सांस्कृतिक भवन, राहियाई सामाजिक भवन, राजवाडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृह, लक्ष्मीनगर सामाजिक सभागृह आदींची स्थापना केली आहे. ही सर्व सभागृहे अल्पदरात उपलब्ध असून शाहू महाराज सांस्कृतिक भवन दारिद्र्य रेषेखालील आणि अनुसूचित जाती जमातीतील व्यक्तींसाठी 50% सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे शहरात विविध सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. केशर रंग सांस्कृतिक भवनाच्या शेजारी लॉनवर तर लग्न समारंभासारखे विशेष कार्यक्रमही होत असतात. या सगळ्या सामाजिक भानासोबतच उद्याची पिढी निर्मळपणे घडावी यासाठी ताईंनी विशेष प्रयत्न केले आहेत. मोकळ्या भूखंडाचा विकास यासाठी केला गेला. यातून अनेक ठिकाणी बगीचे तयार केले गेले. लहान मुलांचे आकर्षक खेळण्याचे साहित्य, विविध वृक्ष यांनी या बागा नटल्या आहेत. यातूनच मग ज्ञानेश्वर, आनंद ऋषी, शिटे उद्यान, सुवर्ण जयंती उद्यानांचा विकास झाला. वाढत्या शहरीकरणामुळे गावाचं रूप बदलू नये याकरिता रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करून रस्ते सदा टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच यशस्वी झाला आहे. नागरिकांचाही वृक्षारोपणात सहभाग असावा यासाठी विविध जाती प्रजातीच्या रोपांचा समावेश असणारी रोपवाटिका ही शहराच्या सौंदर्यात भर घालतीये.
शहराचं सौंदर्य तसंच सुरक्षितता अखंड राहावी यासाठी स्टेशन रोड, कॉलेज ते शुक्लेश्वर मंदिर रस्ता, जुना देवळाली रस्ता तसंच शहरातील अंतर्गत आणि महत्वाच्या रस्त्यांवर हायमॅक्स दिवे बसवण्यात आले. तसंच नागरिकांच्या सोयीसाठी पेवर ब्लॉक रस्ता, याचबरोबर शहराच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आणि संवेदनशील ठरलेला उड्डाण पुलाच्या ढाच्याबाबतचा निर्णय आणि धडक कृतीही त्यांनी केली. नगर मनमाड राज्यमार्गावरील नियोजित उड्डाण पुलाचा ढाचा, त्यामुळं अकारण शहराचे 2 भाग झाले होते. हा गैरसोयीचा पूल आणि त्यालगत असलेला भराव लोकनेते प्रसाद तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर काढण्यात आला. लोकशक्तीचं दर्शन यावेळीही राहुरीकरांनी सक्षम नेतृत्वाच्या पाठिंब्यावर घडवलं. हे सगळं ज्या ठिकाणाहून संघटितपणानं राबवलं जातं त्या नगरपालिकेच्या इमारतीवर पवन ऊर्जा तसंच सौर ऊर्जा प्लांट्स बसवले गेले आहेत. जिल्ह्यात सर्वप्रथम पालिकेच्या अनेक विभागांचं संगणकीकरण करणारी राहुरी ही पहिली नगरपालिका आहे. संपूर्ण संगणकीकृत असलेल्या नगरपालिकेमुळं इथल्या कामकाजाचं एकूण नेटवर्कच प्रचंड मजबूत आहे. राहुरीचा झालेला कायापालट आणि विकासाचं श्रेय जातं ते उषाताईंसारख्या खंबीर नेतृत्वाला. राहुरीचा विकास मोठ्या खेड्यापासून शहराकडे नेताना ताईंनी नाती जपली, माणसं जोपासली. अजूनही सर्वांच्या मदतीनं विकासाचा हा जगन्नाथाचा रथ ताईंना पुढे न्यायचा आहे. विकासाच्या या विजयी रथाचे पुढचे टप्पे असणार आहेत. कामगार कॉलनीच्या ठिकाणी शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि कामगारांना राहण्यासाठी घरं बांधण्याची योजना आपण नुकतीच हाती घेतलेली आहे. तिचं भूमिपूजन झालेलं आहे आणि तिचं काम सध्या चालू आहे. शहरातील युवकांना स्पर्धात्मक परीक्षांचा अभ्यास करणं सोयीचं व्हावं, तसंच वेगवेगळ्या विषयावरील तज्ज्ञांच्या चर्चासत्राचा एकत्रितपणे लाभ घेता यावा यासाठी अभ्यासिका बांधकामाचा सुयोग्य प्रस्ताव आहे. राहुरी विकास योजनेतील फायर स्टेशन आरक्षित क्षेत्रात अद्ययावत असे अग्निशामक केंद्र उभारण्यात येणार आहे. राहुरी विकास योजनेतील 24 मीटर रुंदीचा बाह्यवळण विकास रस्ता विकसित करण्याचा मानस आहे. त्यामुळे नगर मनमाड या राज्य महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. गणपती घाट स्मशानभूमी येथे नागरिकांना बसण्यासाठी आणखी 2 बाजूंनी बांधकाम करण्याचा प्रस्ताव आहे. तसंच या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी शौचालय बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. याचप्रमाणे नावघाट स्मशानभूमीचाही विकास करण्याचा मानस आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी मुळा नदीच्या दुतर्फा संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात येणार आहे. राहुरीच्या आठवडे बाजारासाठी भूसंपादन तसंच सर्व सुविधा विकसित करण्याचा बहुउद्देशीय मानस आहे. उद्याचे राहुरीतील क्रीडापट्टू घडताना आपल्या सर्वांना बघायला आवडतील. यासाठी स्टेशन रोड परिसरातील जमिनीवर तालुका क्रीडा संकुल विकसित करण्याचा प्रयत्न आहे. राहुरीच्या सांस्कृतिक विकासाकरिता सर्व सोयी सुविधांयुक्त असे नाट्यगृह तसंच तरण तलाव बांधण्याचा प्रयत्न आहे. राहुरी हे 38,000 लोकसंख्येचे वर्ग असणारी नगरपालिका आहे. छोटेसे शहर असले तरी हवेहवेसे वाटणारे आहे. नगरपालिकेमार्फत शहरावर उच्च दर्जाच्या नागरी सुविधा पुरवल्या जात आहे. शासनाच्या विविध योजना राबवून शहरामध्ये दर्जेदार सुविधा निर्माण केल्या जात आहे. स्वतःची पक्की घरे असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. रमाई आवास योजनेच्या माध्यमातून ही स्वप्न प्रत्यक्षात आणली आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच राहुरी नगर परिषदेने अनेक सामाजिक प्रश्न यशस्वीपणे हाताळले आहे. महिला व मुलांच्या तपासणीसाठी आरोग्य शिबिर आयोजित केली आहे. वृद्ध व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटपाची शिबिरं आयोजित केली आहे. श्रीगोंद हत्या विरोधी जनजागृती मोहीम यशस्वीपणे राबवली आहे. हेडस विरोधी जनजागरण मोहीम चांगल्या प्रकारे राबविली आहे. सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून यासाठी आपले बहुमोल सहकार्य अपेक्षित आहे. लोकनेते बापूसाहेब तनपुरे यांचे खंबीर नेतृत्व, अरुणसाहेब तनपुरे यांचे मौलिक मार्गदर्शन, सर्व नगरसेवकांची खंबीर साथ, शहरातील सर्व स्वयंसेवी संघटना, पत्रकार आणि सर्व नागरिकांचे सहकार्य, नगरपालिकेचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांचे अथक परिश्रम यामुळेच
राहुरीचा आजचा विकास घडलेला आहे. या सर्वांना मी शतशः धन्यवाद देते. राहुरीतील सर्व नागरिकांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आणि जे सहकार्य केलं त्यामुळंच हा राहुरीचा आतापर्यंतचा विकास आपण घडवू शकलो. आणि माझी खात्री आहे की यापुढे सुद्धा आपण सर्वजण आम्हाला असेच सहकार्य कराल आणि आमच्यावर असाच विश्वास टाकाल. चला तर मग एकमेकांच्या सोबतीनं एकमेकांचे हात बळकट करत हे स्वप्न आपण प्रत्यक्षात उतरवूयात.